वागर्थमिव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। श्रावण मास निमित्त श्रवण करण्याकरता उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। अनेक साधू संत त्यांच्या विशाल हृदय, विशाल दृष्टी, विशाल भावना या अभंगाच्या माध्यमातून आपण ऐकतो, श्रवण करतो। संकुचित भावना संसारीच असते, संतांचा भावना संपूर्ण विश्वभर असते। अशा प्रकारच्या भावना बाळगणारे शिवदास माऊली 2-3 दिवसापासून त्यांच्या अभंग या ठिकाणी आपण ऐकतो। आज माताजी फार सुंदर अभंग निवडले। दर दिवस कालिदास, कविरत्न कालिदास
कालिदासांचा रचना आहे. शंभूच्या प्रती एवढा निष्ठा बाळगत होते. अशा कालिदास सुंदर स्तुती केला. वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. या जगाला आई वडील म्हणजे पार्वती आणि परमेश्वर आहे. त्यांच्याशिवाय हे संपूर्ण लीला आम्ही पाहू शकत नाही. देव अनंत, देवाचा लीला अनंत, रूप अनंत, त्यांच्या स्वरूप अनंत, अनंता अनंत. अशा आई वडील जगत पितरौ वंदे, जगाच्या आई, जगाच्या वडील म्हणजे एकमेव देव आहे शंभू भगवान भोलेनाथ. आणि शक्ती रूपी मां पार्वती. पार्वती परमेश्वर हे अनन्य संबंध आहे. आई वडील कसं असावं, सती आणि पती, शिवा आणि शक्ती. सतीपती हे साधारण गोष्टी नाही. सतीपती गळवंताद भक्ती हितवत्तु शिवांगी. ज्या प्रकारे फूल आणि सुगंध वेगळं करता येत नाही. सुगंध आणि फूल वेगळं करता येत. त्याप्रमाणे आई वडील हे दोघांच्या प्रेम जे आहे सुगंध आणि फूल असल्यासारखं आहे. अजून नंतर सांगितलं वाक आणि अर्थ, शब्द आणि शब्दाचा अर्थ वेगळं करता येते. येते का? शब्द आणि शब्दाचा अर्थ एकमेकाशी अनन्य जुळू नये. मी बोलतो, बोलत असलेले शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे. वाक आणि अर्थ, आणि वाक आणि अर्थ वेगळा करता येत नाही. वाक अर्थ विवसंपृक्तो म्हणजे ज्या प्रकारे मिसळलेले आहे त्या प्रकारे माय आणि बाप अभंग. आज फक्त माय बाप. मायचं काय काम आहे, बापाचं काय. मायचं काय काम आहे, बापाचं काय काम. बापाचं काम शेतावर जाणे, मायचं काम घराचं करायचं. तुमची आणि जगाच्या आई वडिलांचं काम कोणतं आहे ते निरूपण केलेले शिवदास. जगाच्या आईचं काम वेगळंच, आम्हाला जन्म दिलेले जननीचं काम वेगळं आहे. घरचं कामकाज सांभाळणे आईचं काम, शेताचं काम सांभाळणे वडिलांचं काम. आणि हे जगाच्या आई जगाच्या वडील कोणता काम करू लागले हे निरूपण केले शिवदास महाराज. त्यांच्या स्वरूपाच्या दर्शन. कारण देव दिसू शकत नाही, साकार मध्ये तो नाहीच नाही. किती सुंदर विचार केला असेल. छोटे छोटे लेकरांना सुद्धा कळावं त्या प्रकारचे अभंग केले जातात. कारण हुडकत बसू नको. हुडकायचं काय करायचं, भटकायचं काय करायचं.
म्हणून सुरुवात करत असताना स्तुती. माय बाप शिवशक्ती. शिव आणि शक्ती. एक शिव आहे, एक शक्ती आहे. शिवशक्ती. दोघा चरणी माझी भक्ती. या दोघांच्या चरणी माझा भक्ती. भक्ती म्हणजे काय आहे? प्रेम. तुमच्या चरणी माझा शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती. पहिला स्तुती केली. शिव आणि शक्तीचा पूर्वी त्यांनी काय केलेले आहे? स्तुती केलेली आहे. भक्ती अर्पण केलेले आहे, प्रेम अर्पण केलेले आहे. डायरेक्ट स्तुती केलेली नाही. आले बरोबर प्रवचन करतो का आम्ही? थोडं भजन करतो, थोडं गुणगान करतो, भक्ती अर्पण करतो. नंतर माताजीला बोलतो एक कोणतं तरी अभंग घ्या. पाटील म्हणाले बीडहून कपिलाधारपर्यंत मोठा अभंग घेतला. छोट पडले अजून. हे बीड कपिलाधारचा अभंग नाहीये. ब्रह्मांड लिंदत्त निम्म श्री चरण, पाताळ लिंदत्त निम्म श्री चरण, ब्रह्मांड लिंदत्त निम्म श्री मुकुटा, अधम्य अघोचर अप्रतिम लिंग वे. किती सुंदर सांगितलं. अगम्य आहे, अघोचर आहे, अप्रतिम आहे. लिंगाचं रूप तेवढा लांब दूरनी आलो तुझे या भेटी. कृपा दृष्टी. कोणीतरी घेतले होते अभंग गेल्या वर्षी. फार दूरच आहे, जवळचा नाही. ब्रह्मांड काही जवळ आहे का? अत्तत्त. पाताळादिंदत्त. पाताळाच्या पलीकडे, ब्रह्मांडाच्या पलीकडे श्रीचरण. चरण, श्रीचरण कुठं आहे? पाताळाच्या पलीकडे. मुकुट कुठं आहे? ब्रह्मांडाच्या पलीकडे त्यांच्या मुकुट आहे. बघावं कसं? बघावं कसं? आता तेवढं लांबून दिसणं गेले आम्हाला. आता जवान कोण असेल तर ते दूर काय ते बघले तिथं बारी दिसू लागले. ते आहे. आता म्हातारे लोकांना काही दिसत नाही. हे तर मागे कोण बसली ते लक्षात येत, दुरून दिसत नाही. हे दूरदृष्टी आहे. आणि नंतर काय सांगितले? अघोचर आहे. असेल तर तुम्हाला दिसून येत होता, परंतु ज्या ठिकाणी नाहीच नाही अघोचर आहे. अजून कसं आहे? अप्रतिम आहे, अगम्य आहे, अप्रतिम आहे, अघोचर आहे. बघा, एवढं दूरच अभंग जवळ करून सांगणं म्हणजे किती कठीण आहे. म्हणून पूर्वी त्याने काय केलं? माय नतमस्तक झाले. पहिला प्रार्थना केली. दोघा चरणी माझी भक्ती. आता बापाचा स्तुती. पहिले बापाचा स्तुती. बाप ब्रह्मांडाचा धनी. आता की मी काय म्हणतो? पाताळादिंदत्त निम्म श्रीचरण, ब्रह्मांडादिंदत्त निम्म श्रीमुख. ब्रह्मांडाचे धनी.
ब्रह्मांड किती आहे? परवा एक शोध घेतले नक्षत्राचा, या भूमीपेक्षा मोठा आहे म्हणून नक्षत्र. तिथं पाणी वगैरे शोध लागण्यासारखा आहे म्हणे, शोध घेतले. भूलोक, भोरलोक, सुवरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, 7 लोक. बघा, म्हणजे ब्रह्मांड म्हणजे एवढंच नाही, अशा प्रकारचे 7 लोक, 7 लोक आहे. आठवडे का? भूलोक, आता कुठं आहो मी? भूलोक, भुवरलोक, सुवरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक. ह्याच्या पलीकडे, ब्रह्मांडाच्या पलीकडे तुझं काय आहे? ब्रह्मांडाच्या धनी. त्याच्या धनी, धनी म्हणजे मालक. तो मालक आहे. तुम्ही किती लाखाचा धनी आहे? आमच्या दिंडीमध्ये एक येत होतं, त्याचं नाव लखपती ठेवले होते. त्याच्याजवळ 1 पैसा नको, त्याचं नाव ठेवले लखपती. एवढा शेताचा मालक नाव. मी करोडपती आहे, मी अब्जोपती आहे, मी खरबोपती आहे. अरबोपती, खरबोपती, अब्जोपती. हे धनी, हे धनी कितीचा करोड, किती कोटीचा मालक आहे? अख्खा ब्रह्मांडाच्या धनी. त्यांच्या आधीन आम्ही सगळे, संपूर्ण 84 लाख जीव जंतूला सांभाळण्याचा काम त्या धनीचं आहे. घरचा धनी. आमचा मालक आहे म्हणतात बघा, आमचा मालक आहे. मला काही माहित नाही, आमच्या मालकाला माहिती आहे. घरच्या मालक, घरच्या मालक म्हणजे घर सांभाळतो, संपूर्ण घर टोटल सांभाळतो. कोणाला काही कमी आहे, कोणाला काही काय, कोणाला काय आहे, सगळं देखभाल. आणि हे मड सांभाळणं होतं नाही. कोणत्या रूम मध्ये झाडू नाही का बघा, कोणता टोपले आहे की नाही बघा, कोणता बकेट आहे की नाही बघा, प्रत्येकाला टेस्ट करावं. धनी, धनी होणं सोपं आहे का? तुम्हाला वाटते रूम मध्येच महाराज बसते, काहीच नाही. सगळं रूम मध्ये काही चालले, सगळं आमचं ध्यान आहे, धनीचं ध्यान. तस 84 जीव जंतू, लाख जीव जंतूला देखभाल करणे सहज गोष्टी नाही. ते थोडं संतुलित बिघडलं आणि अवघड होते. भूमी एखादी नाराज झाली समजा, 1 सेकंदासाठी देवाला थोडं देवावर नाराज होऊन असं केली समजा, कसं होणार आहे? 1 झटक्यामध्ये खिल्लारी होऊन जाईल. 1 झटकामध्ये, 1 4-5 सेकंड मध्ये खाली वरी होणार आहे. म्हणून देवाला ध्यान ठेवावं लागतं. पृथ्वीला ध्यान, पाणीला ध्यान. थोडे किती विचलित झाले होते, काही दिवस पाऊस पडणं गेलं तर किती परेशान होते. अप्पा पाऊस हो, अप्पा पाऊस हो, अप्पा पाऊस हो. तेव्हा काय करतो आपण? भांडार करत निघतो, देवाचा अभिषेक वगैरे करायला जातो. ध्यान ठेवावं लागते. पृथ्वी और तेज, जास्त गरमी झालं तरी जमत नाही. सूर्याला आर्डर द्यावं लागते, सांभाळणं सांभाळणं. डिग्री 50 बोलले, तुला कळते की नाही? 50 होते. कोणाला? सूर्याला बोलतो देव, सांभाळावं लागेल ना तुम्हाला. वायू सुद्धा विकोपाला गेल्यानंतर
अशा प्रकारचे बिल्डिंग सुद्धा पडून जाईल त्या वाऱ्याला. एकदा वारा सुटला होता, आमचं मोठंच कुठे गेलते पत्ता नव्हतं, मोठंच उडून गेलते कुठे गेलते की रात्री सकाळी हुडकावं लागलं. आठवण आहे की नाही तुम्हाला? 2011 2011 शिवरात्री, महाशिवरात्री, 2011 मध्ये महाशिवरात्री. गुडवे मोठ कुठे गेलते की पत्ता नाही, वारा उडून घेऊन गेले. तर वाऱ्याला सुद्धा कंट्रोल करावं लागतं. ज्या प्रकारे गाडीचा कंट्रोल ड्रायव्हर करतो त्या प्रकारचे ब्रह्मांडाच्या धनी एवढा कंट्रोल त्यांना करावा लागतं. ब्रह्मांडाच्या धनी, तो ब्रह्मांडाचा धनी असेल तर पार्वती कोण आहे? पार्वती कोण आहे? हे मालक आहे. आता पार्वतीचं सांगतात, माय विश्वाची जननी. बघा, तो धनी आहे, हे माता जननी आहे. मालक वेगळं, मालकापासून जन्म होत नाही, मालकाशिवाय जन्म होत नाही, मालकाकडून जन्म होत नाही, मालक शिवाय जन्म मिळू शकत नाही. या विश्वाची जननी माता पार्वती, भगवती माता पार्वती या सर्वांचं जननी आहे. लक्षात आलं का? सर्व जीव जंतू त्या आईपासून जन्म झालेले आहेत. तो मालक आहे, ते मालकीन. तर नंतर बापाचं घेते अजून, एकदा आईचं एकदा बापाचं, एक आई एक बाप. नंतर बाप काय करतो? बाप बाप करता करविता. मी म्हटलं माझ्या मनानं, बाप काय करतो म्हटलं? करता करविता. बाप करता करविता. तो करता बी आहे, ते करून घेत बी आहे. ज्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या कर्माच्या फळानुसार त्या प्रकारे ते करत राहतो. बराच वेळ मी बोलतो. भगवान हमारा साथ में, भाग्य हमारा हाथ में. देव तुम्हाला सांगत नाही कपिलदाराला जावं की जाऊ नये, तुम्ही निर्णय करता. देव निर्णय करतो की तुम्ही करता? तुम्ही निर्णय करता. म्हणजे तुम्ही भाग्य बनवून घेऊ शकता, परंतु सोबत मात्र शंभू भगवान. सोबत कोण आहे? साथ में. म्हणून करता करविता. बाप माय काय करते? माय चालविती सत्ता. बसा. माय चालविती सत्ता. बघा इथं आता तुमच्या लक्षात येण्यासाठी बोलतो, थोडा हात वर करतो. कशा करता? माय. या हातामध्ये हात आहे की जिवंत आहे की? हात, माझा हात जिवंत आहे. कशावरून कळलं? हात हलला. हे हात म्हणजे शिव आहे, हलविणं म्हणजे शक्ती आहे. हात म्हणजे शिव आहे, हलविणं म्हणजे शक्ती आहे. आणि हे हलवायच्या शक्ती नसेल तर बाप काही करू शकत नाही. बाप आहे
परंतु शक्ती नाही. शक्ती आहे तिथं शिव बी नाही, शक्ती बी नाही. लक्षात आलं का? ज्या ठिकाणी शक्ती आहे त्या ठिकाणी शिव आहे. ज्या ठिकाणी शिव नाही त्या ठिकाणी शक्ती बी नाही, शिव बी नाही. कधी कधी शक्ती असू शकतो नसू शकतो, परंतु शिव असू शकतात. परंतु शिव निघून गेल्यानंतर तिथं काही शिल्लक राहत नाही. म्हणून माय चालवेती सत्ता, त्यांच्या सत्तेमुळं सगळं कार्य होऊ लागलं. नाहीतर शक्ती नसेल तर काय नाही, महाराज ताकद निघून गेले, डोळ्याचा शक्ती निघून गेले, हाताचा शक्ती निघून गेले, पायातला शक्ती निघून गेले. उगा आहो जिवंत आहो म्हटलं तर आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालविणारे शक्ती स्वरूपिणी मा पार्वती भगवती आपल्या चालविते. चालविती सत्ता. बाप निर्गुण निराकार. मी पहिले तुम्हाला म्हणतो, अगम्य अभोचर अप्रतिम लिंगवे. अभोचर म्हणजे निर्गुण. निर्गुणाचा अर्थ त्याच्याजवळ गुणच नाही असा नाहीये. निर्गुण म्हणजे दिसत नाही. गुण आहे, देवाचा गुण आहे. ते सगळं कार्य करू लागले म्हटलं तर गुण नसेल तर कसं करणार आहे? कोणता गुण आहे? त्यांच्याजवळ सुख आहे, त्यांच्याजवळ शांती आहे, त्यांच्याजवळ आनंद आहे, त्यांच्याजवळ पावित्र्य आहे, त्यांच्याजवळ प्रेम आहे, त्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांच्याजवळ शक्ती आहे. हे गुण आहे त्यांचे, ईश्वराचा गुण. तर निर्गुण निराकार, त्याला आकार नाही. बराच वेळ तुम्हाला बोलतो, करंटला आकार नाही, लाईटला आकार आहे, पंखाला आकार आहे, फ्रीजला आकार आहे, टीव्हीला आकार आहे, साऊंड सिस्टमला आकार आहे. हे सगळ्या गोष्टी निराकार असलेले, आकार नसलेले करंट, हे सगळं सत्ता चालविते. करंट दिसते का? लाईट दिसते की करंट दिसते? करंट आहे किंवा नाही लाईट बघून लक्षात येते की नाही? करंटला बघून लक्षात येते? वायरला बघून लक्षात येते का? त्याला शिवून तर बघावं लागते, तेव्हा कळते ह्याच्यात करंट आहे किंवा नाही. डोळा असून, कान असून, तोंड असून, हात असून, पाय असून सुद्धा कळत नाही, कारण निर्गुण आहे. परंतु त्याला गुण आहे की नाही? कशाचे गुण आहे? पडलेल्या दिवशी मारायचे गुण आहे. परंतु देवाजवळ असा गुण नाही, तो पडलेल्या दिवशी मारत नाही, ते आपल्याशी करून घेतो. लक्षात आलं का? त्या व्हायब्रेशन, तो शक्ती, जो व्यक्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी एकरूप होतो. हे देवाचा निर्गुण आहे. म्हणून बाप निर्गुण निराकार. मग त्या आईला काय सांगितलं? माय सगुण साकार. माय म्हणजे लाईट आहे, माय म्हणजे फ्रीज आहे, माय म्हणजे टीव्ही आहे, माय म्हणजे मिक्सर आहे. तर जाऊन पूजा करत बसती नाही तर आईचं पूजा करू म्हणून. दिसणारे, साकार मध्ये दिसणारे आई. आपल्याला हात खालीवरी होत असलेले दिसते. जिवंत आहे किंवा नाही डॉक्टर परीक्षा करतात, तिथं काही लक्षात त्यांना येते. काही होत असेल तर समजून घ्यायचं आहे. सगळा अवयव बंद पडला असला तरी
ऑक्सिजन लावून तुम्हाला त्यांनी सांभाळतात. बाकीचं शक्ती दिसत नाही. कोणीतरी एक उदाहरण दिले बघा. तिळाच्या लाडू, शेंगदाण्याच्या लाडू, बेसनच्या लाडू, तीळ आता काय कोणते कोणते हलका राहते बघा लाडू, राजगिराचे लाडू, ते लाडू म्हणतो. कोणी साखराचा लाडू म्हणते का त्याला? साखराशिवाय ते लाडू झाले का? गुळ किंवा साखर टाकल्याशिवाय लाडू झाले? कोणीतरी घेतात का गुळाचा लाडू, साखराचा लाडू असं म्हटले का? ज्याच्यामध्ये जे मिसळलेले आहेत आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नाही अशा प्रकारचे जो साखर प्रत्येक मध्ये मिसळलेले, परंतु साखराचं नाव कोणी घेत नाही. तसं सर्वांतर्यामी सर्वत्र भरलेले आहे, देवाचं नाव कोणी घेत नाही. देव शिवाय बिलकुल अस्तित्व नाही. वस्तू तयार आहे, वस्तूचं नाव घेतो, परंतु व्यक्तित्व असलेले वस्तूमध्ये त्याचं नाव आपण घेत नाही. म्हणून माय सगुण साकार संपर्क कळस 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 शिवदास म्हणे आता दोघा चरणी आमचा. पहिले सुरुवात काय केलं? भक्ती भक्ती अर्पण केले. या ठिकाणी चरण आमच्या माता, डोकं ठेवलं. इथं भक्ती केली, इथं डोकं ठेवलं. म्हणून तुम्हाला देवाचा स्मरण करायचं असेल तर या प्रकारे देवाचा स्मरण करा. देव तुम्हाला दिसत नाही. या प्रकारे विश्वात देव भरलेले आहे. प्रत्येक देवाचं अस्तित्व आहे. म्हणून त्या संतांना काय वाटत होतं? अश्वभ्यस्वपतिभ्यश्च वो नमो नमो, अश्वभ्यस्वपतिभ्यश्च वो नमो नमो. म्हणून नामदेव महाराज कुत्र्याचा मागे लागले होते म्हणजे तुपाच्या वाटेने. म्हणजे त्या कुत्र्यामध्ये देव बघणारे, झाडामध्ये देव बघणारे, गाढवामध्ये देव बघणारे, प्रत्येक पशु पक्षी प्राणीमध्ये देव पाहण्याचा जो विचार या अभंगाच्या माध्यमातून. कारण विश्वाचा धनी म्हटलं तर धनीचा जो बी वस्तू त्या ठिकाणी अपमान होत असेल तर नाराज कोण होणार आहे? आता पाकिट हरवलं, कोणाचं? हात वर करा. कोणाचं हरवलं? करा, हात वर करा की. माय माझं लोचे कोण? तिथं आहे की माय? तुमचं आहे का? म्हणे त्यांचा विचार की आता आपण प्रवचन करून माझं कशाला म्हणू? माझं काय सगळं तुमचं आहे, माझा म्हटलं तर अजून उलट होईल. मी तुपणा हा रे सुखा अक्षरी, माझा नाही म्हणूनच तुला भेटले ती, नाहीतर भेटतच नाही. आकाशला भेटलं, पैसे कमी नाही होते त्याच्यात. एक भंडारा होत होता. किती होत पैसे? मालकासमोर सांगायचं नाही का? असं का? नाही, मालकाला लपवून ठेवला असेल तर अवघड आहे. उघडं पडून दिली या ठिकाणी. ठीक आहे, सांगायचं म्हणजे. तर प्रत्येक जीव जंतू मध्ये त्यांच्या अस्तित्व असल्यामुळं त्यांच्या वस्तू हे देवाच्या वस्तू आहे.
प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं वस्तू आहे. तर किती भावना जागृत होतील, त्या वस्तूच्या प्रती अवहेलना करतो का? लावालावी करणारा सुद्धा त्याच्याजवळ देव आहे, दुश्मन असलं तरी सुद्धा त्याच्याजवळ देव आहे. या प्रकारे भावना संत बाळगलेल्या आहेत. समदृष्टीने न्याहाळी, समदृष्टी, संतांचा दृष्टी समदृष्टी. का समदृष्टी आहे? साक्षात शिवस्वरूप म्हणतो, साक्षात शिवस्वरूप म्हणतो. पहिल्या एकदा सांगितलं तुम्ही, मठामध्ये चोरी झाले होते. पहिले महाराज असताना 2 क्विंटल मिरची दिली होती कोणीतरी, सुकलेली मिरची 2 क्विंटल. ते वाळू घातले माडीवर. माडीवर जाऊन पोतं भरून हळू पोतं फेकून टाकले पाठीमागे. घेऊन गेले. कोणीतरी अर्ज केले पोलिसांना. मी बी दिगंबर म्हटलं, कोणाला म्हणलो अर्ज करा म्हणे, खिशात आमच्या झाडू गेले म्हणजे, आमच्या रूम मधला झाडू गेले. मला पोलीस स्टेशन जा, माझं कसं झालं, अर्ज घेऊन नका जाऊ, नोंद करा, 1000 रुपये फीस भरा, नोंद करा. म्हणून आम्ही विचार केला, आकाशला म्हणतो सगळ्याचा रूम मध्ये एक झाडू ठेवा, चोरीचा प्रश्नच नाही. तर मिरची चोरी झाल्यामुळं कोणीतरी नोंद केली पोलीस स्टेशन मध्ये. 2 क्विंटल मिरची, काय सहज नाही. पोलिस आले, महाराजाला विचारलं, महाराजजी मठातून चोरी झाली नाही, काय चोरी झाली? असंच 2 क्विंटल मिरची केली म्हणे. कोण म्हणतं तुम्हाला? असं अर्ज आले आमच्यापर्यंत, त्यासाठी आम्ही आलो. चोरी झाली नाही. काय झालं? ज्यांच्याजवळ मिरची होतं त्यांना मला आणून दिलं, ज्यांच्याकडे मिरची नव्हती त्यांना घेऊन गेलं. तो चोरी कुठं आले? चोरी कुठं झाली? माझ्याजवळ काही पिकलेले नाही, मी काही तोडले नाही, मी काही आणले नाही. असणारा आणून दिला, नसणारा घेऊन गेला. हे आहे संतांचं दृष्टी, समदृष्टी. चोर बी तेवढाच आहे, आणून देणारा बी तेवढाच आहे, लुबाडून खाणारे बी तेवढाच आहे, देणारा बी तेवढाच. सगळे लोक देतात का? एवढ्या लोकांमध्ये 2-3 कोणीतरी दाता असतात. हो, दात असलेली लोक खाऊन जातात. दाता आणून देतात, दात असलेली लोक खाऊन जातात. सगळे दात असलेले दाता राहतात का? हो, म्हणून पाडून टाकले दात तुमचे. डुप्लिकेट दात आहे त्याची. तेच बोलत होत, नाही तर ओरिजिनल समजून घ्या नका. तुम्ही वाटत असले किती सुंदर दात आहे, वाढता कामा असो, हसण्यासाठी बोललो. तर या प्रकारे दृष्टी संत बाळगतात म्हणून ते पूज्यवान आहे. आचरण, जो आचरण करतो त्यांच्या चरण पकडतो. जे आचरण करत नाही त्यांच्या चरण स्पर्श करायचं गरजच. म्हणून त्या विशाल हृदयी शिवदास माऊली विश्वनाथा, विशाल असलेले विश्वनाथाचा स्वरूप आमच्या समोर या ठिकाणी मांडणी केलेले आहे. तर दिवस माता मंडळी म्हणू लागलेले, खाली प्रवचन असलं तर बरं होत होतं. हे वर जाणं खाली येणं, वर जाणं खाली येणं आमच्या लई अवघड होऊन चालले. तेही तुमचा व्यवस्था होईल, तेही विचार करू लागलो. बटन मारल्याबरोबर वर यावं आणि बटन मारल्याबरोबर खाली. वरच राहिले तर अवघड होऊन जाईल. आता 2 गोष्टी या ठिकाणी करायचे विचार चाललेले आहेत. तर पाहू कसं तरी सुविधा होईल.
करंटचा अभाव आहे. निरंतर कंटिन्यू करंट राहण्यासारखं सुद्धा पहिले सुविधा करून घ्यावं लागेल. तर दिवसभर करंट राहत नाही, त्याचं बी व्यवस्था होईल. माऊलीचा आमच्यावर कृपा आहे, तुमच्यावर बी कृपा आहे. माऊलीला मागणी टाका, तुमच्यासाठी तुम्ही काही मागू नका, परंतु तुमच्या व्यवस्थासाठी इथं काहीतरी प्रार्थना करून घ्या. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. दोन शब्द या ठिकाणी विराम करू. साम जय नमः पार्वते हर हर